आशीन टिटवाळा भक्तवृंद आपल्या सर्वांसाठी इतका सुंदर सोहळा आयोजित केला आहे. आपल्याकडे 4 पाहुणे जरी आले तर धावपळ होते नाही. 200-300 पाहुणे आलेले आहेत आणि सर्वांसाठी छान ही मेजवानी श्री गौरनिताय यांचा अभिषेक आताच नुकता आपण साजरा केला. अभिषेक सोहळा जो आहे ते म्हणजे भगवंताचा एक स्वागताचा विधी आहे. कुणीही महान व्यक्ती आल्यानंतर त्याचे चरण धुणे, त्याची आरती ओवाळणे, धूप दाखवणे, तिथे वेगवेगळ्या प्रकारे हे जे स्वागत केलं जातं तर त्याद्वारे आपण भगवंताप्रती हा आदर व्यक्त करत आहोत. बघा, अभिषेक मध्ये काय काय आपण अर्पण करतो. दूध, याला पंचामृत म्हटलं जातं. दूध म्हणजे गाईपासून आलेले 5 पदार्थ: दूध, दही, तूप आणि त्याचबरोबर गाईचं शेण आणि गाईचं गोमूत्र, याला हे पंचामृत पंचगव्य म्हटलं जातं. तिथे आपण जे आहे दूध, दही, तूप, मध आणि तर साखरेचं पाणी जे आहे हे अर्पण करण्याचा मागचा भाव जो आहे की भगवंतासाठी आपण आंघोळीसाठी आपण पाणी वापरतो, साबण वापरतो. भगवंताची आंघोळ आहे दुधाची आंघोळ, दह्याची, कारण की या सगळ्या गोष्टी ज्या आहे स्किनसाठी खूप चांगल्या असतात. नाही, महागडे साबण जे असतात दुधाचे असतात, आपण केमिकलचे वापरतो. पण थोडे पैसे जास्त आले तर आपण पण दुधाचे, तुपाचे नाही साबण वापरणार ना. तर हे दूध, दही, तूप हे सर्व जे आहे भगवंताच्या अभिषेकसाठी वापरलं जातं. त्यांचं एक भगवंत महान आहे, आदर व्यक्त करण्यासाठी अभिषेक सोहळा साजरा केला जातो. कुणाचा अभिषेक केला आपण आता? गौरांग महाप्रभू आणि नित्यानंद प्रभू. बलराम होईलो निताय, सतीसुत होईलो से. हे कृष्ण जे ब्रजेंद्र नंदन आहेत, कृष्ण हे सचीसूत, सची मातेचे जगन्नाथ मिश्रांचे पुत्र होऊन आले आहेत आणि बलराम हे कोण आहे? नित्यानंद प्रभू होऊन आले आहेत. कृष्ण बलराम हेच हे गौर आणि निताईच्या रूपामध्ये प्रकट झाले. आपण कृष्ण बलरामचा गौर निताईचा आताच अभिषेक सोहळा साजरा केला जातो. जे गौडीय आहेत, चैतन्य महाप्रभूंचे भक्त आहेत, त्यांना त्या 5 गोष्टी ज्या आहेत माहीत असल्या पाहिजे. कुठल्या 5 गोष्टी आहेत? जसं इथे सुंदर श्लोक वर्णन केला जातो. मागे म्हणायचा प्रयत्न करूया. आराध्यो भगवान व्रजैष तनया तद्धाम वृंदावनम रम्या काचिदुपासना व्रजवधू वर्गेण वा कल्पिता श्रीमद्भागवत प्रमाणामलम प्रेमापुमार्थो महान श्री चैतन्य महाप्रभोर्मतमिदं तत्रादरो न परां. ह्या 5 गोष्टी ज्या आहेत की कुणाची आराधना करायची आहे, भगवान कोण आहे, आराध्य भगवान व्रजैष तनया. भगवान कोण आहे ते वर्णन करतायत आणि ते भगवंत कुठे राहतात? तद्धाम वृंदावनम. आणि ह्या भगवंत सर्वश्रेष्ठ उपासना करणारे कोण आहेत? रम्या काचित उपासना व्रजवधू. कोण आहेत? सर्वश्रेष्ठ ज्या उपासना करणाऱ्या भगवंताची पूजा करणाऱ्या कोण आहेत? ह्या गोपी आहेत, व्रजवधू. आणि हे सर्व कुठे वर्णन आहे? कुठलं शास्त्र अभ्यास केल्यानंतर हे आपल्याला कळणार आहे?
श्रीमद भागवत प्रमाण अमलम. काय वाचलं पाहिजे? श्रीमद भागवतम जर आपण अभ्यास केला हे सर्व ज्ञान प्राप्त होतं. श्रीमद भागवत प्रमाण अमलम प्रेम पुमार्थ महान. आणि या सर्वांद्वारे आपल्याला कुणाला प्राप्त करायचं आहे? श्री चैतन्य महाप्रभोर मतमिदम तत्रादोनो परा. तर ह्या 5 गोष्टी जे चैतन्य महाप्रभूंचे भक्त आहेत, ज्यांना कलियुग कृष्ण वर्णम तुषा कृष्णम सांगो पांगास पाश्रम यज्ञ संकीर्तन प्राय अजंत सुमेधसह. जे बुद्धिमान आहे सुमेध ते जाणतात काय? कृष्ण वर्णम तुषा कृष्णम. ते 5000 वर्षापूर्वी कृष्ण लीला करण्यासाठी आले. तेच कृष्ण जे सावळा रंग धारण केले होते द्वापर युगामध्ये, तेच कृष्ण आता गौर वर्ण गोरा रंग धारण करून आलेले आहेत. तुषा कृष्ण सांगो पांगा सर्पाश्रम. आणि इतर वेळी जेव्हा भगवान श्रीकृष्ण येतात सुदर्शन घेऊन येत आहेत, श्री रामचंद्र येतात धनुष्यबाण घेऊन येत आहेत. परंतु जेव्हा गौरांग महाप्रभू आले, काय घेऊन आले? शस्त्र घेऊन आले नाही, सांग पांग उपास्त्र. हे जे आहे संग आणि उपंग जे आहेत, नित्यानंद प्रभू, अद्वैताचार्य, श्रीवास ठाकूर, गदाधर पंडित, हे सर्व जे आचार्यगण आहेत, षडगोस्वामी आहेत, हे अंग आणि उपांग हे पार्षदांना बरोबर घेऊन आलेले आहेत. सांगो पांगास पार्षदम. आणि खास कशासाठी आलेत? यज्ञ संकीर्तन प्राय. कलियुगामध्ये हा मनुष्य जीवनाचा उद्धार करण्यासाठी, ह्या मनुष्य जीवनाचं मानवाचं मुख्य कर्तव्य जे आहे त्या मनुष्य जीवनामध्ये एकच आहे. जसं महाभारतामध्ये वर्णन आहे, आहार निद्रा भय मैथुनांच्या सामान येतात पशुभी समान. धर्मोय तेषामध्ये को विशेष धर्मीनहीन पशुभी समान. आहार निद्रा भय मैथुन, खाणं पिणं झोपणं मैथुन करणं जे आहे पशुही करतात, माणूसही करतो. फरक एवढाच आहे, माणूस घरामध्ये करतो, जनावर रस्त्यावर करतात. परंतु कार्य एकच आहे, खायचं प्यायचं झोपायचं मैथुन करायचं. परंतु किती जणांना झोपल्यानंतर आठवतं मी वाशिनमध्ये झोपलो आहे? नाही आठवत. झोपल्यानंतर तुम्हाला मी ट्रेनमध्ये झोपलोय की बसमध्ये झोपलोय की घरी झोपलं आठवत नाही. म्हणजे झोपल्यानंतरचा कुत्र्याला रस्त्यावर झोपण्याचा आनंद आणि माणसाला झोपल्यानंतर झोपेचा आनंद सारखाच आहे. खाण्याचा आनंद, डुक्कर जे विष्ठा खात आणि माणूस जे पदार्थ खातो त्या डुकराला तोच आनंद मिळतो आहे ना माणसाला तोच आनंद मिळतो, नाहीतर त्याने ते खाल्लं नसतं. तर आहार निद्रा भय मैथून मनुष्य आणि प्राणी जे आहे समानच आहे. मग कुणी रस्त्याने चाललाय आणि त्याला जर म्हटलं गाढवा इकडे, बरं वाटेल का? नाही आवडत. मग का? गाढवा नाही, तो माणूस आहे. मग मनुष्य आणि प्राणी याच्यामध्ये फरक काय आहे? धर्मोय तेषामध्ये को विशेष धर्मेन हीन पशुभी समान. धर्मोय ते जीवनामध्ये धर्माचं आचरण करणं हे मनुष्य जीवनामध्ये विशेष आहे. धर्मेन हीन, धर्माचं आचरण जर मनुष्य जीवनामध्ये नसेल पशुभी समान. मनुष्य जीवन जे आहे पशु समान आहे. मग हे धर्माचं आचरण, ह्या जगामध्ये आपण वेगवेगळ्या धर्मामध्ये जन्म घेतो आहोत. नक्कीच कोणी हिंदू आहे, कोणी ख्रिश्चन आहे, कोणी मुस्लिम आहे, वेगवेगळ्या समाजामध्ये व्यक्ती जन्म घेतो आहोत, पण शरीर धर्म आहे. पण आपण जेव्हा म्हणतो, जेव्हा भगवद्गीता सांगते, भगवद्गीता जेव्हा सांगते देहिनोस्मिन्नता देहे कौमारम यवनम जरा तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र न मुह्यते. देहिनोस्मिन्नता देहे, त्या देहामध्ये आपण जेव्हा मृत्यू होतो काय होतो? देहांत. त्या देहाचा पंचमहाभूताचा देह जो आहे त्याचा अंत होतो. पण आपण म्हणतो बिचारे गेलेत. फोटो बनवतो आणि खाली काय लिहितो? स्वर्गवासी, वैकुंठवासी. कोण गेला वैकुंठाला? कोण? ज्यांना दिवसभर जन्मभर बघितला ते तर अंत्यसंस्कार झाले ना, तर देहाचे झाले. मग कोण स्वर्गामध्ये गेलाय? कुणासाठी आपण लिहिलं वैकुंठवासी?
तो आत्मा जो आहे तो वैकुंठाला निघालाय, तो आत्मा जो आहे तो स्वर्गवासी होतो आहे. त्याच्यासाठी त्याचा धर्म जो आहे जीवेर स्वरूप आहे कृष्णाला नित्याचा. आत्म्याचा धर्म जो आहे तो भगवंताचा अंश आहे. मामाई अंश जीव लोक, तसं हे शरीर जे आहे ते माता पित्यांचा अंश आहे. एकमेकांच्या डोळ्याने जे शरीर बघतो हे माता पित्यांचा अंश आहे, पण शरीराला धारण करणारा आत्मा जो आहे तो कोणाचा अंश आहे? भगवंताचा. ममई अंश, कृष्ण सांगतो गीतेमध्ये, हा ममई अंश माझा अंश आहे. आत्मा भगवंताचा अंश आहे, म्हणून भगवंताची सेवा करणं, शरीर जोपर्यंत आहे माता पित्याची सेवा करणं हे कर्तव्य आहे, कारण त्यांचा अंश हे शरीर आहे. पण तसं आत्म्याद्वारे भगवंताची सेवा घडणं हे सुद्धा तेवढंच आवश्यक. त्याने आत्म्याला संतुष्ट आणि आनंद मिळणार आहे. जसं या शरीराद्वारे जेव्हा माता पित्यांची सेवा घडते हे पितृ ऋण जे आहे त्याच्यानं उरतो. तसं या आत्मा जो आहे शरीरधान, हे शरीर जेव्हा भगवत सेवेत लागतात त्यावेळेस ह्या आत्म्याला हे आनंद प्रसन्नता प्राप्त होते. आणि म्हणून इथे प्रत्येक जीवाचा स्वभाव आहे कोणाची ना कोणाची सेवा करणं. बघा, व्यक्ती समाजाची सेवा करतो, कुटुंबाची सेवा करतो, कोण ना कोणतरी त्याच्या जीवनामध्ये हिरो असतो. कोणी समाजाची करेल, कोणी फिल्म स्टार असेल, कोणी स्पोर्ट्स स्टार. कुणाची ना कुणाची सेवा करणं, कुणाच्या ना कुणाच्या प्रती आकर्षित होणं हा जीवाचा स्वभाव आहे. कारण तो भगवंताचा अंश असल्याने भगवंताप्रती आकर्षित होणं त्याचा मूळ स्वभाव आहे. पण ते विसरल्याने आपण या भौतिक जगामध्ये कुठे ना कुठे आकर्षित होत आहोत. म्हणून इथे प्रत्येक जीवासाठी आराध्य भगवान कोण आहे? आराध्य भगवान जे आहे हे व्रजेश तनया कृष्ण, हे जे आहे हे आराध्य भगवान आहेत, ज्यांची पूजा करायची आहे, ज्यांची आपल्याला सेवा करायची आहे. का? कारण की आत्मा हा भगवंताचा अंश असल्याने त्यांची सेवा करणं आत्म्याचा स्वभाव आहे. जसं शरीराचा स्वभाव आहे त्याला तहान लागते, पाणी दिलं की आनंद होतो. शरीराचा स्वभाव त्याला भूक लागते, अन्न दिलं की त्याला आनंद वाटतो. तसं आत्म्याचा स्वभाव आहे भगवंताची सेवा करणं, आणि तो जेव्हा भगवत सेवेत लागतो तेव्हा त्यालाही आनंद होतो. म्हणून काय सांगितलं? आराध्य भगवान व्रजेश तनया. हे वृंदावनचे नंदनंदन जे आहेत, व्रजेश जे वृंदावनचे ईश आहेत, हे कोण? कृष्ण, आराध्य भगवान. हे आपले सर्वांचे आराध्य आहेत. का भगवंताची सेवा करणं? कारण जोपर्यंत जसं ह्या आपल्या चेहरा जेव्हा आपण आरशामध्ये बघतो आणि आरशामध्ये आपलं प्रतिबिंब जे दिसतं त्याला सजवायचं आहे. काय? आरशामध्ये प्रतिबिंब दिसतं त्याला सजवायचं आहे. म्हणून आपण ज्या आरशामध्ये प्रतिबिंब दिसतं, जिथं कपाळ दिसतं आरशामध्ये त्याला तिलक लावला, आरशामध्ये जिथं गळा दिसतो तिथं हार चिटकवला, जिथं आरशामध्ये कान दिसतात त्याला कर्णकुंडल चिटकवले. असा पूर्ण 2 तास शृंगार केला. कुणाचा? प्रतिबिंबाचा. ज्या आरशात प्रतिबिंब दिसतंय त्याचा शृंगार केला आणि 2 तासांतर आपले मान हल्ले, काय होईल? कर्णकुंडल कपाळावर जातील, तिलक कुठेतरी डोक्यावर जाईल, हार कुठेतरी नाकावर जाईल, आणि सर्व काय होईल? 2 तास केलेले कष्ट काय होतील? श्रम एव हे केवलम. म्हणून प्रतिबिंब याचा शृंगार करायचा असेल, हे मूळ बिंब जे आहे त्याचा शृंगार केला, आपापच प्रतिबिंबाचा शृंगार होणारच आहे. तसंच जेव्हा आपण हा जीव जो आहे भगवंताचा अंश असल्याने जेव्हा या जीवाद्वारे भगवंताची सेवा घडते तो आध्यात्मिक स्तरावर जीव प्रसन्न आनंदाचा
अनुभव करतो. का? हे प्रतिबिंब आहे. मूळ बिंब जे आहे याचा मूळ स्रोत कृष्ण असल्याने त्याचा जेव्हा शृंगार, त्याचा जेव्हा उत्सव होतो तेव्हा आत्म्याला आपापच आनंद प्रसन्नता प्राप्त होते. म्हणून आराध्य भगवान रजेश तनया. आणि ते कुठे राहत आहेत? तर धाम, त्यांचं धाम जे आहे कुठे आहे? वृंदावन. भगवान श्रीकृष्ण 5000 वर्षापूर्वी वृंदावन मध्ये लीला करण्यासाठी आले. तसं आता आपण गौर नेत्याचा अभिषेक केला. हे चैतन्य महाप्रभू बघा, सर्वात अगोदर भगवान नरसिंहदेव जेव्हा प्रकट होतात आणि हिरण्यकश्यप आणि भगवान नरसिंहदेवांमध्ये घमासाम युद्ध होतं आणि सर्व हे नरसिंहदेव जेव्हा प्रकट होतात इतकं महाकाय त्यांचं शरीर असतं, इतकं तेज असतं की हिरण्यकश्यपूचे डोळे चकाकतात. त्याला दिसत नाही की नक्की काय आहे. हे जे समोर जो आकार आहे त्याचं मस्तक फार आकाशाला भिडत आहे. भगवान नरसिंहदेवांच्या जे मुकुट होतं त्याच्याद्वारे पूर्ण आकाशातले ढग जे आहे अस्तव्यस्त होत आहेत. हे असं स्वरूप बघितल्यावर हिरण्यकश्यप आणि नरसिंहदेव तरी ते त्यांच्यामध्ये जेव्हा युद्ध होतं, भगवान नरसिंहदेव हे हिरण्यकश्यपूचा वध करतात, सर्व सैन्यांचा वध करतात आणि कुणाला? प्रल्हाद आपल्या मांडीवर बसवतात. खूप प्रेमाने आपल्या प्रल्हादात भक्तावर पाठीवर हाताने गोंजारतायत, डोक्याचे केस जे आहेत त्याला कुरवाळतायत आणि प्रल्हादला आपल्या परमपित्याचा हात आपल्या पाठीवर फिरतो आहे, त्याचा आनंद होतो आहे. पण भगवान नरसिंहदेव विचार करतायत, प्रल्हादला आनंद होतोय, परमपित्याचा हात आपल्या पाठीवर फिरतोय, त्याचा प्रल्हादला आनंद होतोय, परंतु मला आनंद होत नाही. कोण? नरसिंहदेव विचार करतायत, मला तो आनंद होत नाहीये. का? तर मी दगडातून कुठून आले होते नरसिंहदेव? हिरण्यकश्यप ओरडतोय प्रल्हादून, विष्णू विष्णू मध्ये कुठं आहे तुझा विष्णू? प्रल्हाद सांगतात सर्वगतः, या खांबात आहे. म्हणजे सर्वगत सर्व ठिकाणी खांबातही जरूर आहेत. आणि हिरण्यकश्यपू इतक्या वेगाने जोरात तीव्रतेने तलवारीचा वार करतो आणि काळ करतो, खांब तुटतो आणि त्या खांबातून कोण प्रकट होतं? नरसिंहदेव भगवान की. नरसिंहदेव भगवान त्या खांबातनं, दगडाच्या खांबातनं प्रकट होतात. तिथं त्यांचं घर होतं का? नाही. प्रल्हाद म्हणाले त्या खांबातही आहे, नरसिंहदेव तिथून प्रकट झाले. तर नरसिंहदेव विचार करतात, प्रल्हादला आनंद होतोय, मला आनंद होत नाही कारण मी दगडातून आलोय. पण पुढच्या वेळेस जेव्हा येईल, सतयुगात आले तेव्हा दगडातून आले, आता पुढच्या वेळेस जेव्हा मी येईल त्यावेळेस दगडातून येणार नाही, माता पित्यांकडून प्रकट होईल. म्हणून त्रेतायुगामध्ये जेव्हा आले, कोण? श्री रामचंद्र भगवान की. श्री रामचंद्र भगवान दशरथ महाराज आणि माता कौशल्या यांच्या अवतरी प्रकट होत आहेत. आणि काय ते वात्सल्य प्रेम आहे, काय तो आनंद आहे. सर्व अयोध्या श्री रामचंद्रांचा जन्मोत्सव महिने महिने चालू आहे. महिने महिने उत्सव जो आहे तिथे चालू आहे. लोक जे आहे रात्रंदिवस नाचतायत, गातायत, होळी साजरी, रंगपंचमी साजरी होते. उत्सवच उत्सवचा. का? इतक्या वर्षानंतर दशरथ महाराजांना सुपुत्र प्राप्त झाले आहेत आणि श्रीरामांचा तो जन्माचा जो आनंद आहे हा कितीतरी महिने चालू आहे. आणि काय ते प्रेम आहे. दशरथ महाराज एक क्षण श्रीराम इकडे तिकडे गेलेले सहन करू शकत नाहीये. म्हणून तर आपण बघतो की श्रीराम जेव्हा वनवासाला निघाले, 14 वर्ष वनवासाला निघाले, तिसऱ्या दिवशी दशरथ महाराजांनी शरीर सोडून दिलं. शक्य नव्हतं एवढं वात्सल्य दशरथ महाराज. मग लक्ष्मण, विचार करा, श्रीरामांच्या सेवेसाठी काय कष्ट सहन करतायत. 14 वर्ष वनवासात असताना लक्ष्मणने एक दिवस झोपले नाही, एकदाही भोजन केलं नाही की पाणी पिले नाही. विचार करा, 14 वर्ष वनवासामध्ये हा भाव, हा सेवाभाव घेऊन लक्ष्मण बरोबर आहे. आणि भरत
काय प्रेम आहे. प्रेम द्वंद्व दोघांमध्ये जेव्हा चित्रकूट ते होतं तेव्हा परतच्या प्रेमाच्या आहारी वशिष्ठ जनक सारखे थोर महात्मेही घायल होत आहेत, भारावून जात आहेत. समजा भरत तुझं प्रेम जिंकलं आहे, श्रीराम यांना अयोध्यात जावं लागणार आहे. म्हणजे विचार करा. आणि भरत कैकेने मागून घेतलेलं राज्य श्रीरामाच्या चरणी नेऊन ठेवतायत. मला हे राज्य नको, मी 14 वर्ष वनवासात राहतो, राम तू राज्य कर. आणि जेव्हा सांगतात प्रेम जिंकलं आहे, पण सांगताय प्रेमाचा एक नियम आहे. प्रेमाचा एक नियम असतो. बऱ्याच वेळेस आपण ह्या जगात जेव्हा प्रेम म्हणतो ना, कसं प्रेम असतं, मी तुझ्यावर प्रेम करतो, ह्या रंगाचा ड्रेस घालायचा. मी तुझ्या प्रेम करतो, तू ही चप्पल घालायची. मी तुझ्या प्रेम करतो, एवढा अभ्यास केला तर. मी तुझ्या प्रेम करतो, असंच केलं पाहिजे. हे प्रेम आहे. याच्यामध्ये मला वाटतं म्हणून असं करायचं. स्वार्थी प्रेम आहे. पण जेव्हा खरं प्रेम म्हणजे ज्याच्यावर प्रेम करतो त्याला काय हवं ते खरं प्रेम आहे, ते निस्वार्थ प्रेम आहे. तेव्हा श्री गौरनिताय भगवान की. तेव्हा येथे श्री रामचंद्र भरत त्यांच्या पादुका घेऊन अयोध्येमध्ये राज्य करण्यासाठी जात आहेत. सर्वच इतके अतोनात प्रेम करतायत. पण तरीही जेव्हा श्रीराम लीला पूर्ण होणार त्यावेळेस जसं नरसिंहदेवांमध्ये खंत राहिली, काय मी दगडातून आलो, मला माता पित्यांकडून प्रकट व्हायचं आहे, ती खंत राहिली. तसं श्री रामचंद्रांमध्ये ही खंत राहिली. काय खंत राहिली? तुम्ही गौर नेत्याचं दर्शन जरूर करा, पण कान इकडं असू द्या, दोन्ही उघडे असू द्या. तर जेव्हा श्री रामचंद्र लीला पूर्ण होत आहे तेव्हा मनात खंत राहते. काय खंत राहते? की मी इतका प्रेमाचा आस्वाद घेतला आहे, इतकं प्रेम प्राप्त झालं आहे, पण अजूनही मनात एक खंत आहे. काय? सर्वांना माहित होतं की मी भगवान आहे, लक्ष्मण आहे किंवा हनुमान, सर्वांना. म्हणून तर तो दास्य भाव आहे आणि या प्रेमाने थोडं ऐश्वर आहे. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा लीला करण्यासाठी येईल त्यावेळेस मी भगवान याच्यावर पडदा घालेल. आणि पुढच्या वेळी जेव्हा लीला करण्यासाठी येईल कोणी भगवान म्हणून ओळखणारच नाही. म्हणून द्वापर युगामध्ये जेव्हा येतात ते श्रीराम स्वयं श्रीकृष्ण पूर्ण पुरुषोत्तम लीला पुरुषोत्तम जेव्हा येतात त्यावेळेस कृष्ण भगवान आहे याच्यावर पूर्ण पडदा टाकलेला आहे, झाकण टाकलेलं आहे. आणि ब्रजमध्ये कोणीच त्यांना भगवान म्हणून पूजा करत नाही. मग ते जेव्हा माखन चोरीसाठी जातात आणि ह्या गोपी एक दिवस काय करतात, सर्व शिक्यांना दरवाजाला खिडक्यांना घंटी बांधून ठेवतात. एकदा हे जर गोपाल आले आणि चोरी करायला गेले, घंटी वाजली की सर्वांनी धावून यायचं आणि कानाला पकडायचं. कारण की यशोदा म्हणतच आहे की कृष्ण चोरी करतो, माझ्या घरामध्ये एवढं दूध दही आहे, पण यशोदा म्हणते काना कशाला चोरी करेल. त्यामुळे त्यावेळेस कृष्ण सांगता की चिंता करू नका, मी आहे. मग तू काय करशील? मी घंटींना सांगतो की वाजायचं नाही. सांगतात अरे ओ घंटी, आम्ही लोणी चोरी करणार, तुम्ही वाजायचं नाही. मग सर्व गोपालक म्हणतात काना पण वाजली तर काय? तू म्हटलं खरं, पण ते घंटी ऐकलं जातं की गॅरंटी काय? तर ते सांगतात, कृष्ण सांगतात अरे तुला माहित नाही, मी 6 दिवसाचे असताना पूतनाचा वध केला होता. पण कृष्ण सांगतात 6 दिवसाचा असताना मी पूतनाचा वध केला होता. गोपालक सांगतात तू थोडाच पूतनाचा वध केला होता, ते तर माता यशोदाने भगवान नारायणाची पूजा केली होती, भगवान नारायण पुतण्याचा वध, तू थोडाच पुतण्याचा वध केला होता. कृष्ण सांगतात अरे तुम्हाला माहित नाही, मी 7 वर्षाचा असताना
हा गोवर्धन पर्वत उचलला होता. गोपाल म्हणतात कान्हा तू थोडंच पर्वत उचलला होता. ते तर नंद बाबा आणि बाकी सर्व अभिनंदन नंद बाबा या सर्वांनी काठ्या लावून धरल्या होत्या म्हणून पर्वत वर होता. आणि आम्ही सर्व ब्रजवासियांनी खूप खूप पदार्थ भोग लावले होते गोवर्धनला, गिराजीला. ते इतके पदार्थ खाली एवढे प्रसन्न झाले, स्वतःहूनच ते हलके झाले होते. तो थोडंच गोवर्धन उचलला. म्हणजे कृष्ण सिद्ध करायला जरी केलं की मी भगवान आहे, तरी कोणी मानत नाही की कृष्ण तो भगवान आहे. हे ब्रज आहे, की हा ब्रज भाव आहे. यशोदा कानाला सांगते कृष्ण तो माती खाल्ली आहे, तोंड उघड. कृष्ण नाही नाही मैया, मै नाही माती खायो. आणि तू नाही तोंड उघड. आणि जसे तोंड उघडतात त्या छोट्याशा तोंडामध्ये माता यशोदा काय बघते? पूर्ण ब्रह्मांड बघते. आजही तिथे वृंदावनला जर गेला तिथे ब्रह्मांड घाट आहे, ज्या ठिकाणी कृष्णाने माती खाल्ली आणि यशोदाने तोंड उघडायला सांगितलं आणि पूर्ण ब्रह्मांड 14 भुवन, भूलोक, भुवरलोक, स्वर्गलोक, तपलोक, जनलोक, महरलोक, सत्यलोक, तलातल, पतल, वितल, सर्व हे 14 भुवन जे आहे ते ब्रह्मांड त्याच्यात बघते. त्याच्यात भूलोक बघते, त्याच्यामध्ये ब्रजमंडल बघते आणि त्याच्यामध्ये नंदभवन यशोदा कृष्ण तोंडात बघते. तो सर्व त्या छोट्याच्या मुखात बघते. यशोदा हेच विश्वरूप जेव्हा अर्जुनाला दाखवलं, अर्जुन 10 दिशाने दंडवत करायला लागले. हे कृष्ण मी तर सखा समजत होतो, तर भगवान आहेस. लगेच ऐश्वर प्रकट झालं. पण इथे यशोदा मात्र जरी ते विश्वरूप ते ब्रह्मांड बघितलं तरी यशोदा काय म्हणतात, अरे लवकर काहीतरी बोलवा, इथे चित्र विचित्र दिसतंय, वैद्याला बोलवा. म्हणून यशोदा लगेच नाव घेते. म्हणत नाही की कृष्ण हा पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहे काय आणि हात जोडते नाही. तर हा ब्रजमध्ये कोणी कृष्णांना भगवान मानत, कारण योग मायाने काय केलंय, कृष्ण भगवान आहे बुद्धीचा जो स्तर आहे तोच झाकून ठेवला आहे. भौतिक जगामध्ये जे नास्तिकवादी आहे ते एवढं बघतात तरी पण कृष्ण भगवान आहे मानत नाही. का? महामायेने कृष्ण भगवान आहे हा स्तर जो आहे भाग झाकून ठेवला आहे. तर इथे ही सर्व लीला जेव्हा होत असते त्या लीलेच्या याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण एवढं घनिष्ठ प्रेमाचा आनंद घेत आहेत. ब्रजवासियांबरोबर माता यशोदा, सुरत, गोपाल सर्वांबरोबर जो आनंद घेत आहेत. पण त्या आनंदाच्या वेळेस भगवंताला एक खंत राहते. काय खंत राहते? की जरी मी इथे इतका घनिष्ठ प्रेमाचा आनंद घेतला आहे, परंतु माझ्यापेक्षा जे गोपाल आहेत, राधाराणी आहे, ते सर्व जे आहेत जास्त आनंदी आहेत. मला हा जो आनंद आहे, भक्त जो आनंद घेतात तो आनंद मला चाखायचा आहे. आणि म्हणून आपण बघतो की कशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण जेव्हा कलियुगामध्ये येतात त्यावेळेस ते भगवान म्हणून नाही तर एक भक्त, पंचतत्वात्मकम कृष्णम भक्त रूप स्वरूपकम भक्तावतारम भक्ताख्यम नमामि भक्त शक्तिकम. एक भक्ताचं रूप घेऊन भगवंत इथे प्रकट होत आहेत. म्हणून इथे आपण बघतो की जसं कमळामध्ये मध असतो, पण मग त्या मधाचा स्वाद कमळाला मिळत नाही. कोणाला मिळतो? जो भ्रमर असतो तो त्याचा स्वाद घेतो. जसं संत शिरोमणी तुकाराम महाराज सुंदर लिहितात की जसं जे दूध आहे, दुधाचा गाईचं दूध आहे पण गाईच्या दुधाचा स्वाद गाईला नाही, तो जे वासरू असतं ते त्याचा स्वाद घेतं. तसं तुकाराम महाराज सांगतो, हे विठ्ठला, हे तुझं नाव जे आहे इतकं गोड आहे पण त्या नामाची गोडी तू चाखू शकत नाही. तुझ्या नामाची गोडी आम्ही जे भक्त आहे ते चाखतो. आणि हे नाम जे आहे नाम नाम कार्य बहुधा निज सर्व शक्ती,
भगवंताने पूर्ण शक्ती जी आहे आपली या नामामध्ये दिलेली आहे. भगवंतापेक्षाही नाम हे श्रेष्ठ मानलं जातं. रामायणमध्ये जेव्हा सेतू बांधण्याचं कार्य चाललेलं आहे आणि त्यावेळेस सगळे वानर सेना जे आहे मोठमोठे डोंगर शिळा घेऊन येत आहेत. काय करतायत? त्याद्वारे सेतू बांधण्याचं काम चाललंय. पण काय करतात? प्रत्येक वेळेस काय लिहित आहेत? राम राम. प्रत्येक दगडावर शिळ राम लिहिलं जात आहे. मोठमोठ्या शिळा ज्या आहेत त्या समुद्रामध्ये तरंगत आहेत. आजही जर तुम्ही गेलात रामेश्वर येथे धनुषकोडी म्हणून ठिकाण आहे, जिथे भगवान श्री रामचंद्र परत आल्यानंतर धनुष्याच्या टोकाने तो सेतू जो आहे तोडला होता. कारण की विभीषण म्हणाले की जर हा सेतू तसाच राहिला तर हे असुर सेना जे आहे परत इकडं तिकडं जात येत राहतील. हा सेतू तोडून टाका. श्री रामचंद्राने धनुष्याच्या टोकाने तो धनुष्य मारला टोक आणि तो सेतू जो आहे तोडला. म्हणून तिथं नाव आपलं धनुषकोडी. तिथं अजूनही ते अवशेष त्याचे बघायला मिळतात. तर श्री रामचंद्र बघतात की येथे राम लिहून दगड तरंगतायत, पाषाण तरंगतायत. श्री रामाने विचार केला की मी पण दगड टाकून बघतो. आणि श्री रामचंद्राने दगड टाकला, छोटाच दगड टाकला पण तो बुडाला. हनुमानजी मागे होते ते हसू लागले. श्रीराम बघतात, अरे हनुमान तुम्ही दगड टाकताय ते तरंगतायत, मी दगड टाकला तो बुडाला. तेव्हा हनुमान सांगतात, भगवंता तुमच्या नावाने हे पाषाण तरतायत, पण ज्याला तुम्ही सोडला तो बुडणारच. ज्याला तुम्ही सोडला तो बुडणारच. तसंच इथे श्रीराम हे नाव जे आहे हे कलियुगामध्ये श्री चैतन्य महाप्रभू गोलोक्य प्रेमधन हरिनाम संकीर्तन, गोलोकचं जे प्रेमधन आहे जे मनुष्य जन्मामध्ये ह्या मानव जन्मातून परत इथे यायचं नाही. हे मानव जन्म काय आहे? जंक्शन आहे. जसं जंक्शन ट्रेन रेल्वे स्टेशनचं जंक्शन असतं, तिथून गाडी मागे पण जाते, पुढे पण कुठल्याही दिशेला जाऊ शकते, वेगवेगळ्या दिशेला. तसं हे मानव जन्म जो जंक्शन प्रमाणे आहे. इथून खालच्या योनीमध्ये पण जाऊ शकतो, नरक योग लोकातही जाऊ शकतो, स्वर्गात वैकुंठात सुद्धा जाऊ शकतो. असं एक जंक्शन आहे. म्हणून हा मानव जन्म जो आहे हा शेवटचा जन्म असला पण त्याच्यासाठीच हा मानव जन्म दिलेला आहे की ज्या जन्मामध्ये कोणीही गीता वाचू शकतो, भागवत वाचू शकतो, हरिनाम करू शकतो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हे हरिनाम जे आहे हे देण्यासाठी स्वयं चैतन्य महाप्रभू आले. आपण ह्या बघितल्या कशा तद्धाम वृंदावन केलेलं आहे. कोण सर्वश्रेष्ठ भक्त आहेत? या गोपी आहेत, सर्वश्रेष्ठ भक्त आहेत भगवंताच्या. आणि हे आपल्याला भक्ती करण्यासाठी काय नियमित वाचन केलं पाहिजे? कुठून हे ज्ञान प्राप्त होऊ शकतं? श्रीमद भागवत प्रमाण अमल पुराण, सर्वश्रेष्ठ पुराण म्हणजे श्रीमद भागवतम आहे. सर्व पुराणांचं सार त्याला म्हटलेलं आहे. 4 वेद 18 पुराण सर्व लिहून झाल्यानंतर श्री व्यासदेव यांनी त्यांच्या परिपक्व स्थितीमध्ये या भागवताचं लिखाण केलं, ज्याच्यामध्ये काय प्रेम पुमार्थ महान, त्याच्यामध्ये फक्त कृष्ण प्रेम, भगवत प्रेम सर्वश्रेष्ठ कसं आहे ते वाचल्याने कशा प्रकारे आपल्याला भगवत प्रेम प्राप्त होईल तेच वर्णन जे आहे भागवतामध्ये दिलेलं आहे. बाकी पुराणांमध्ये सुद्धा वर्णन आहे, पण बऱ्याच ठिकाणी कोणाला चांगलं स्वास्थ्य पाहिजे मग तुम्ही सूर्यदेवाची पूजा करा. कशा प्रकारे स्वास्थ्य प्राप्त होईल ते वर्णन काही पुराणांमध्ये आहे. काही ठिकाणी आपल्याला धन कसं प्राप्त करता येईल
कसं आपल्याला पती प्राप्त करता येईल, पत्नी प्राप्त करता येईल, अनेक धनम देही पुत्रम देही भार्या देही, या सर्व इच्छा पूर्ती करणारे अनेक प्राणांमध्ये अनेक गोष्टींचं वर्णन आहे. पण श्रीमद भागवतम जे आहे फक्त शुद्ध भक्ती कशी प्राप्त होईल थोडंच वर्णन जे आहे श्रीमद भागवतामध्ये. म्हणून याला काय म्हटलंय, अमल पुराण म्हटलंय. श्रीमद भागवतम प्रमाणम अमल पुराण म्हटलं आहे. का तर प्रेम पुमार्थ महान, याच्यातून फक्त शुद्ध प्रेम प्राप्त होतं. आणि अशा प्रकारे हा संदेश देण्यासाठी श्री चैतन्य महाप्रभू येत आहेत. संत शिरोमणी तुकाराम महाराज सांगतात, गीता भागवत करीती पठण अखंड चिंतन विठोबाचे. गीता आणि भागवत नेहमी त्याचं श्रवण करणे, तो भाव जाणणे, भक्तीमध्ये दृढ होण्यासाठी नित्यम भागवत सेवा सांगितलेलं आहे. नियमितपणे भागवताचं श्रवण करणं. नियमित भागवत श्रवण केल्याने काय होतं, भक्ती करण्यासाठी जी आवश्यक दृढता आहे, जी बुद्धी आहे, ती भागवतातून प्राप्त होते. कारण कलियुगाचा प्रवाह कसा आहे, कलियुगाचा प्रवाह जो आहे हा खालच्या स्तराला कशा प्रकारे आपण आळशी हो, कशा प्रकारे व्यसनाधीन हो, कशा प्रकारे नाही त्या वाह्यात गोष्टींकडे वेळ जाईल, ह्या गोष्टींकडे हा कलियुगाचा प्रवाह आहे. भोग विलास याच्या दिशेने हा प्रवाह आहे. आणि भक्ती म्हणजे याच्या विरुद्ध जायचं आहे. विरुद्ध जाण्यासाठी जी शक्ती पाहिजे, जर शक्ती नसेल तर माणूस उलट्या प्रवाहात जास्त वेळ पोहोचू शकत नाही, टिकू शकत नाही. पण अशा याच्यामध्ये जर शक्ती पाहिजे, शक्ती कुठून येते, ही श्रीमद भागवतम आहे. नित्यम भागवत सेवया, ही जी नियमित भागवत सेवा जी आहे, श्रवण करणे, वाचन करणे, त्याचं आचरण करणे, त्याच्याने एक शक्ती प्राप्त होते कलियुगामध्ये भक्तीमध्ये टिकून राहण्यासाठी. नाही तर काय होतं, गंगा गए गंगादास, जमुना गए जमुनादास. जिथे भक्ती मार्गाचे लोक भेटले, भक्ती मार्गाची चर्चा चालू होते. पॉलिटिक्सचे लोक भेटले, ती चर्चा चालू होते. कोणी नास्तिक लोक भेटले, ती चर्चा चालू होते. जे भेटेल ते मग चालतं आपल्याला. परंतु दृढता जर पाहिजे असेल, भक्तीमध्ये गंभीरता, निष्ठा पाहिजे असेल, तर नेहमीच भागवत श्रवण करणं जे आहे खूप अत्यावश्यक म्हटलेलं आहे. आणि अशा प्रकारे हे श्री चैतन्य महाप्रभू खास कलियुगामध्ये कशासाठी, तर हे हरिनामाचा प्रचार करण्यासाठी. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हे हरिनाम देण्यासाठी चैतन्य महाप्रभू आले. चैतन्य महाप्रभू एकदा दक्षिण भारतामध्ये भ्रमण करत असताना ते श्रीरंगम म्हणून एक मंदिर आहे, भगवान रंगनाथ तिथे विराजमान आहेत. तर तिथे एक व्यक्ती गीता वाचतो आहे आणि त्याला गीता वाचताना व्यवस्थित श्लोक म्हणता येत नाहीये, संस्कृत तेवढं चांगलं वाचता येत नाहीये. आणि म्हणून तो जो अडखळत वाचतो आहे. कधी कधी वाचण्यामध्ये दोष आहेत, चुका आहेत, आणि आजूबाजूचे लोक जे आहेत त्याला चिडवत आहेत. बघा किती मोठा पंडित झालाय, बघा काय छान वाचतो आहे. का त्याला वाचता येत नाही, अडखळतो आहे. परंतु जेव्हा चैतन्य महाप्रभूने बघितलं तर त्याच्या डोळ्यातनं अश्रुधारा वाहत आहेत. तर चैतन्य महाप्रभूंना आश्चर्य वाटलं. ते त्याच्याजवळ जातात, बाकीचे टिंगल उडवत आहेत, पण चैतन्य महाप्रभू जेव्हा त्याच्याजवळ जातात आणि त्याला विचारतात की बाळ, तुला काय असं आवडलं आहे की तू वाचताना अडखळतो आहेस, व्यवस्थित वाचता येत नाही आहे, परंतु डोळ्यात मात्र अश्रुधारा येत आहेत, हे का? तर असं कुठली गोष्ट तुला विशेष वाटते भगवद्गीतेमध्ये? तो सांगतो की मला वाचता येत नाही व्यवस्थित, पण गुरुनी आज्ञा दिली आहे की रोज गीता वाच, म्हणून मी गीता वाचण्याचा प्रयत्न करतो आहे. परंतु जेव्हा मी हा पृष्ठभाग जेव्हा बघतो भगवद्गीतेचा, आणि याच्यामध्ये जेव्हा मी बघतो की कृष्ण अर्जुनाचा रथ हाकतायत. कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान, जे सर्व सृष्टीचे अहम सर्वस्य प्रभाव मत्ता सर्वम प्रवर्तते,
या सर्व सृष्टीचे स्रोत आहे, आध्यात्मिक भौतिक सर्व काही त्यांच्यापासून स्रोत आहे. ते पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत. मय्या अध्यक्ष प्रकृती स्वेते सचराचरम सर्व त्यांच्या अधिपत्याखाली आहेत. आणि ते भगवान आपले भक्त अर्जुनाचा रथ हाकतायत. काही भक्त वत्सलता आहे, काही भगवंताची कृपा आहे की आपल्या भक्ताचं सारथ्य करणं जे आहे तेवढं विशेष श्रेष्ठ मानलं जात नाही. निम्न कार्य करणं कुणालाही आवडत नाही. तर पण इथे स्वयं पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत, पण काय सारथीचं ड्रायव्हरचं काम करतं. कुठले काम जे आहे लहान मोठं नसतं, पण समाजामध्ये जे आहे लहान मोठ्या गोष्टी ठरवल्या जातात. पण इथे कृष्ण जे आहेत सारथाचं काम करतायत. आणि त्या काळामध्ये सारथी बनणं सोपं नव्हतं. त्या काळामध्ये कुणी सारथी बनायचं रथ हलवत ते कुठे महाभारताच्या युद्धामध्ये. तर अर्जुनाच्या हातामध्ये धनुष्य बाण आहे आणि अर्जुनाला सांगायचं आहे कृष्णाला रथ डावीकडे घ्या. तो आवाज द्यायला वेळ होता का? आपण मागे गाडीच्या सीटवर सांगू शकतो डावीकडे उजवीकडे घे, वेळ असतो, आवाज जातो. पण युद्धभूमीमध्ये जिथे घोड्यांच्या किंचाळ्या आहेत, हत्तींचे ओरडणे आहे, तलवारींचा गुंज तिथे आहे, गदा एकमेकांवर मारल्या जात आहेत आणि एवढा आवाज तिथे असताना सारथीला सांगितलं की डावीकडे घे, तो घेऊ शकतो का? नाही. त्यावेळेस काय करावं लागायचं, जो योद्धा आहे तो डावीकडे घ्यायचा असेल तर सारथ्याच्या डाव्या खांद्याला गुडघा मारायचा आणि मग तो रथ डावीकडे घेणार. त्याला थांबवायचं असेल रथ उजवीकडे घे, योद्धा त्या सारथ्याच्या उजव्या खांद्याला गुडघा मारेल, स्पर्श करेल आणि मग तो रथ उजवीकडे घेईल. थांबवायचं असेल तर गुडघा जो आहे मानेवर स्पर्श होईल आणि मग रथ थांबलाय. विचार करा, अर्जुन कृष्णाबरोबर ह्या गोष्टी करतायत. ही भगवान भक्त वत्सलता आहे. गीतेमध्ये भगवान सांगतात स्वल्पमप्यस धर्मस्य त्रायते महत्व भयात. स्वल्प थोडासा जरी कोणी धर्म मार्गावर प्रगती केली महत्व भयात, मोठ्यातल्या मोठ्या संकटातून मी त्याला वाचवतो. तर हा जो भगवद्गीता वाचण्याचा प्रयत्न करतो आहे तो काय म्हणतो की मला वाचता येत नाही पण कृष्ण इतके भक्त वत्सल आहेत, अशी काय कृपाळू आहे, काय कृपा आहे त्यांची, ते फक्त स्मरण होऊन डोळ्यात अश्रुधारा येत आहेत. हा जेव्हा चैतन्य महाप्रभू बघतात, चैतन्य महाप्रभू सांगतात खऱ्या अर्थाने तुलाच गीता समजली आहे. जरी वाचता येत नाहीये, जरी अडखळत वाचतो आहे, पण गीतेचा भाव काय आहे, कृष्ण किती दयाळू आहेत, कृष्ण ह्या भौतिक जगामध्ये जीव रुसून इथे आलेला आहे, त्याला घेण्यासाठी येत आहेत. अनेक अवतार धारण करतायत, अनेक प्रकारचे रूप धारण करतायत, अनेक शास्त्र देत आहेत. कशासाठी? एक अनेक प्रकारे हा जीव परत वैकुंठाला यावं. म्हणून तर संत शिरोमणी तुकाराम महाराज देऊमध्ये उभे आहेत. काय म्हणतायत? आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. देऊमध्येच उभे आहेत आणि आमचं गाव कुठलं म्हणतायत? मग का म्हणतात आमच्या गावाला चला? कुठे म्हणतायत? वैकुंठ. वैकुंठ आपलं गाव आहे, पण काही कारणास्तव आपण इथे आलो आहोत. आता जिथे इतके जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम, अशा जिथे अनेक दुःखाने भरलेलं आहे. कुणी म्हणले की थोडं पण नाहीये प्रभूजी, नाही, पण असा एकदाही दिवस जातो की जिथे ज्या दिवशी दुःख नव्हतं? एक तरी दिवस जातो का? आपण कधी कधी पिक्चर बघायला जर गेला, 2.5 तासाच्या पिक्चरमध्ये किती क्षण मिनिटं आनंदाचे असतात सांगा बरं. मनोरंजनासाठी बनवलेली ही फिल्म इंडस्ट्री आहे. त्या पिक्चरमध्ये सुद्धा आनंदाचे क्षण किती असतात? काही 2-4 गाणे असतात तेवढेच नाचताना दिसतात, बाकी तर फायटिंग आणि पॉलिटिक्स मारामार एवढंच असतंय. जी मनोरंजनासाठी बनवलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा दुःखाचं प्रमाण जास्त आहे. विचार करा. तर आपण ह्या भौतिक जगामध्ये परत येणं हे म्हणजे परत दुःखामध्ये उडी मारणं आहे.
म्हणून आता आलोय, कसं आलो आहे हे सोडून द्यायचं. पण आता आलोय तर परत येण्यासाठी हे जीवन आहे. आता इथून सुटायचं कसं, म्हणून सोपा मार्ग जो आहे श्री चैतन्य महाप्रभू घेऊन आलेले आहेत. हरे नाम हरे नाम हरे नाम एव केवलम कलव नास्ते व नास्ते व नास्ते गतिर्नता. कलियुगामध्ये हरिनाम 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 सोडून असं कोणताही उपाय नाही. कुठला हरिनाम करायला सांगतायत? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. इति षोडशकम नानम कलिकल्मषनाशनम नाथ परतोपाय सर्व वेदेषु दृश्यते. इति षोडशकम नाम, हे 16 अक्षरी जो मंत्र आहे त्याला महामंत्र म्हटलं. अनेक बाकी मंत्र आहेत पण याला विशेष महामंत्र म्हटलं का? इति षोडशकम नामनम कलिकल्मषनाशनम. काही मंत्र आहेत सौंदर्य देतील, काही मंत्र आहे आपल्याला स्वास्थ्य देतील, पण हा जो मंत्र काय करतोय? कलिकल्मषनाशनम. कलियुगातले जे दोष आहेत, अनेक प्रकारचे दोष जे आहेत ते सर्व नष्ट करण्यासाठी मदत करणार आहे. कलिकल्मषनाशनम नाथ परतोपाय सर्व वेदेषु दृश्यते. सर्व वेदांना पुराणांना जरी धुंडाळून बघितलं याच्यासारखा श्रेष्ठ मंत्र आपल्याला सापडणार नाही. म्हणून नेहमीच थोडासा वेळ काढून आपण जर नेहमीच नामस्मरण केलं तर मनावर नियंत्रण होण्यासाठी, मन प्रसन्न होण्यासाठी खूप मदत होते. बघा, प्रत्येकाला काय वाटतं? शांती पाहिजे, मनाला शांती पाहिजे. पण शांती मिळते का? एकाने शांतीसाठी शांती नावाच्या मुलीबरोबर लग्न केलं. लग्न झालं म्हणून जे घर घेतलं त्याला नाव पण ठेवलं शांती सदन. पण शांती का मिळालीच नाही. आणि मुलगा झाला त्याचं नाव पण ठेवलं प्रशांत, पण तरी शांती आलीच नाही. त्या सर्व ह्याच्याने शांती येईल का? नाही. शांती कधी येईल? मन जेव्हा शांत होईल. मन शांत करण्यासाठी मन त्रायते इथे, मनाला जो तारतो त्याला मंत्र म्हटलेला आहे. कसा जप करायचा आपण सर्व एक प्रयोग करून बघूया. सर्वांनी, तुम्हाला भीती जर वाटत नसेल डोळे बंद करा. डोळे बंद करून फक्त आपण जो मंत्र म्हणतो आहे कानाने ऐकायचा आहे. तुम्हाला मंत्र माहीत नसेल तिथे लिहिलेला पण आहे, पण मंत्र म्हणताना प्रत्येक शब्द कानाने ऐकायचा. कुठला? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. प्रत्येक शब्द कानाने ऐकायचा आहे. आणि बघा, 5 मंत्र आपण म्हणणार आहोत. मन कुठे जातं का? ठीक आहे, प्रत्येकाने ते मंत्र म्हणायचे. ज्यांना शक्य आहे त्यांनी डोळे बंद करा, त्यांना नसतील करता येत काही हरकत नाही, पण कानाने प्रत्येक शब्द ऐकायचा आहे. पण 5 मंत्र म्हणणार आहोत. सर्व तयार आहात? रेडी? हरे कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. सर्वांनी मंत्र ऐकले? किती जणांनी पूर्ण जेवढे आपण मंत्र म्हटले प्रत्येक शब्द ऐकला? हात वर करा बरं. एकही शब्द सुटला नाही. शाबास.
मन कुठे गेलं का? कुठेच गेलं नाही. याला म्हणतात मन शांत करण्याचा प्रकार. हे मंत्र जर आपण नेहमीच जप केला, रोज सकाळी उठून एक 10 मिनिटं तुम्ही बसाल, 15 मिनिटं बसाल आणि फक्त प्रत्येक शब्द बोलायचं, कानाने ऐकायचं आणि अशा प्रकारे जर नामस्मरण केलं, मनाला शांत होण्याचा सराव होतो. अशा प्रकारे तुम्ही किती ट्रॅफिक असेल, किती युद्ध चाललं असेल, पण मन शांत राहण्यासाठी हा मंत्र जो आहे मदत करणार आहे. सर्व करायला तयार आहात? किती जण वाटतं की रोज आपण केला पाहिजे? हात वर करा बरं. शाबास. ज्याने हात वर केला नाही ते पण करणार आहे. तू राहिला होता त्याने केला हात वर. तर खूप छान, खूप खूप धन्यवाद. आपण सर्व इथे एक मोठ्या संख्येने एकत्र आला आहात गौर पौर्णिमेनिमित्त. आणि खास करून सर्व वाशिम टिटवाळा भक्तवृंद इतक्या मोठ्या संख्येने आलेत आणि सर्वांनी हा उत्सव साजरा करण्यासाठी विशेष योगदान दिलेलं आहे. आणि विशेष म्हणजे सर्व माताजींना विशेष धन्यवाद की श्री श्री गौरनिताईसाठी 125 भोग त्यांनी घेऊन आले आहेत. मोठ्याने 3 वेळेस हरी बोल म्हणून त्यांना धन्यवाद देऊया. हरी बोल, हरी बोल, हरी बोल. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद आदरणीय श्रीमान रूप रघुनाथ प्रभूजी. तर प्रभूजींनी अतिशय छान आणि शास्त्रोक्त भाषेमध्ये जे आहे चैतन्य महाप्रभू म्हणजे नक्की कोण त्यांची आपल्याला ओळख करून दिलेली आहे. तर हे चैतन्य महाप्रभू हे साक्षात भगवान कृष्ण आहेत. कृष्णवर्ण कृष्ण सांगोपांगा सपार्षद यज्ञे संकीर्तने प्राय